श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे 16 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी हे व्रत प्रत्येक घरामध्ये केलं जातं. महिला हे व्रत आपल्या घराच्या, पतीच्या, मुलांच्या, कुटुंबाच्या प्रगतीसाठी करत असते. आपल्या मुलांना अखंड आयुष्य लाभावं, त्याचबरोबर आपल्या सौभाग्याचं रक्षण व्हावं, घरामधील सर्व संकटे दूर व्हावीत यासाठी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं. गणपती हे जे आहे तर ते बुद्धीचे, ज्ञानाचे देवता मानले जातात, संकट मोचन मानले जातात. गणपतीची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी हे दूर होत असतात. त्यासाठीच उद्या संकष्टी चतुर्थीला गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. उद्या आपल्याला घरामध्ये ह्या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. हे पान आणल्यामुळे काय होईल तर आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो सर्व त्रास दूर होईल. तुमच्या मनामध्ये कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तर ती इच्छा तुमची पूर्ण होईल. असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा, कसा करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून गणेशाची तुमच्यावर भरभरून कृपा होईल. उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या तिथीची जी सुरुवात आहे तर ती आज म्हणजे शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11:52 सुरू होत आहे आणि या तिथीची जी समाप्ती आहे तर ती 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:15 होणार आहे. आणि अशा या परिस्थितीत उदया तिथीनुसार आपल्याकडे प्रत्येक तिथी मानली जाते. त्यामुळे 16 फेब्रुवारीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचं व्रत प्रत्येक ठिकाणी केलं जाणार आहे. चतुर्थीच्या दिवशी आपण चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय आपण उपवास जो आहे तर तो सोडत नसतो. तर चंद्रोदयाची जी वेळ आहे तर ती 9:30 ते 9:45 या दरम्यान असणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे वेळ बघून तुम्ही चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर उपवास सोडू शकता. द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्याबरोबर तुम्हाला कराग्रे वसते लक्ष्मी हा जो श्लोक आहे तर त्याचं पठण करायचं आहे. गणपतीचं स्मरण करायचं आहे. माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचं स्मरण करून तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम थोडीशी हळद टाकायची आहे. नंतर आंघोळ करायची आहे. सूर्यदेवाला तुम्हाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. यानंतर स्वच्छ, जर तुमच्याकडे शक्य असेल तर लाल रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे आणि गणेशाच्या मूर्तीला तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायचं आहे. सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गणेशाच्या मूर्तीवरती 11 वेळेस किंवा 21 वेळेस तुम्हाला ओम गम गणपते नमः म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. हे अभिषेकाचं जे पाणी आहे तर ते तुम्ही आपल्या मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी माठामध्ये देखील टाकू शकता. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर गणपतीची मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एका पाटावरती लाल कलरचा कपडा टाकायचा आहे. त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावरती तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे. गणेशाला हळदी, कुंकू, अक्षदा, गंध, धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे तर एखादं लाल फूल, मग ते जास्वंदीचं असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही गुलाबाचं देखील अर्पण करू शकता. अशा पद्धतीने आपण गणेशाची पूजा करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम जेव्हा आपण गणेशाला अशा पद्धतीने प्रसन्न करू, त्यानंतर ज्यावेळेस गणेशाच्या समोर आपण हा उपाय करणार आहोत त्या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं. पृथ्वी तलावरती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जी सकारात्मक ऊर्जा असते तर ते खूप जास्त प्रमाणात सक्रिय असते. या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे पृथ्वी तलावर सहस्त्रपटीने कार्यरत करत असतात. त्या गणेश तत्वांचा त्यावेळेस आपल्याला फायदा होत असतो. आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत, मग तुमची ती शारीरिक इच्छा असेल, मानसिक इच्छा असेल, तुमच्या कुटुंबाच्या संबंधित तुमची एखादी इच्छा असेल, घरामध्ये येणारा पैसा जो आहे तर तो पैसा टिकत नसेल, नेहमी कुठे ना कुठे तो खर्च होऊन
जात असेल, तुमच्या पतीची, मुलांची, घराची प्रगती थांबलेली असेल, घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादवाद होत असेल, तुमच्यावर थोडंफार कर्ज झालेलं असेल, त्याचबरोबर नोकरीच्या संबंधित काही अडचणी येत असेल, कोणतंही काम तुम्ही जर घरामध्ये हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, घरामध्ये एखादं शुभ कार्य घडत आहे पण त्यामध्ये अनेक अडचणी येत असेल, अनेक संकटांचा तुम्हाला सामना करावा लागत असेल, तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही उद्या एकदा नक्की करून बघा याचा किती छान फायदा जो आहे तर तो तुम्हाला होईल। उपाय करत असताना आपल्या मनामध्ये शंका कुशंका न बाळगता तुम्हाला हा उपाय करायचा असतो। आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते आपण बघूया। तुमच्या अनेक ज्या काही अडचणी असेल त्या अडचणींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सकाळी 11 वाजायच्या अगोदर करायचा आहे। आता जर तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 5 ते 7चा जो कालावधी असतो, म्हणजेच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये येण्याचा कालावधी, या कालावधीमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता। आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची दैवी झाडं असतात आणि या झाडांमध्ये दैवी शक्ती असतात, त्या दैवी शक्तींचा फायदा मग त्यावेळेस आपल्याला होत असतो। आता तुम्हाला सर्वांनाच शमीचं जे झाड आहे ते माहीतच असेल। वास्तुशास्त्रामध्ये शमीच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। हे शमीचं झाड जे आहे तर ते गणेशाला अतिप्रिय असतं। शमीच्या झाडामध्ये घरातील नकारात्मकता दूर करण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते। जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे झाड लावायचं असेल तर एखाद्या कुंडीमध्ये वगैरे तुम्ही नक्कीच लावू शकता, तुम्हाला ते नर्सरीमधनं मिळून जाईल। त्यानंतर तुम्हाला ह्या शमीच्या झाडाची उद्या पूजा करायची आहे। महादेवांना सुद्धा शमीच्या झाडाची पानं ही अर्पण केली जातात आणि आपल्या घरातील शनी दोष, राहू दोष, केतू दोष आणि त्याचबरोबर आपल्यावरती माता लक्ष्मी आज सदैव प्रसन्न राहतात। आता हा उपाय कसा करायचा आहे, तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। इथे आता तुम्हाला स्टीलचा तांब्या घ्यायचा हे लक्षात ठेवा, पितळेचा तांबा किंवा तांब्याचा तांबा इथं आपल्याला वापरता येणार नाही। यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते टाकायचं 1 चमचाभर, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी ओतायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडेसे 4 ते 5 तुम्हाला काळी मिरी जी असते तर ती त्यात टाकायची आहे आणि तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर दिवाही अर्पण करायचा आहे। झाडाला गंध, फुलं, अक्षदा अर्पण करून प्रार्थना करायची आहे। झाडाच्या तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे। तिथे तुम्हाला गणेशाचं स्मरण करायचं आहे आणि नंतर त्या झाडाचं तुम्हाला 3 पानं तुम्हाला तोडायची आहेत आणि ही पानं तोडून तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे। घरी आणल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे। बसल्यानंतर तुम्हाला तिथे हे जी पानं आहेत तर तुमच्या हातात धरायची आहे आणि हातात धरल्यानंतर गणेशाचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला संकटमोचन गणेश स्तोत्रमचं एकदा पठण करायचं आहे, एकदा ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला ओम गम गणपते नमः या मंत्राची 108 वेळेस जप करायचा आहे, म्हणजे 1 माळ। तर ह्या 3 सेवा तुम्हाला त्यावरती करायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला ही जी पानं आहे तर ते गणेशाच्या चरणी अर्पण करायचे आहे। तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे हे पानं अर्पण करत असताना बोलायची आहे। मग तुमची कर्जमुक्ती, दारिद्र्य, इच्छापूर्ती असेल, काही घरातील अनेक अडचणी असेल, मुलांच्या संबंधित, पतीच्या संबंधित अडचणी असेल, नोकरीच्या संबंधित अडचणी असेल, तर त्या ज्या काही तुमच्या अनेक इच्छा असेल तर त्यातली एक इच्छा तुम्हाला तिथे बोलायची आहे आणि ही पानं गणेशाच्या चरणी अर्पण करायची आहे। नंतर तुम्हाला ही पानं जी आहे तर ते थोड्या वेळाने एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायची आहे आणि ती नेहमी आपल्याला आपल्या पर्समध्ये, पाकिटामध्ये ठेवायची आहे। यामुळे तुमच्या मनातील जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल। तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। तुमचा व्यापार व्यवसायाची प्रगती असेल तर त्या दुकानाच्या ठिकाणी, व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे। तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल। चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।